शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर नरवडे, ॲक्स आणि ॲग्री सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, बँगलोर कंपनी प्रतिनिधी. तर आज आपण काठापूर या गावामध्ये आलो आहोत, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या ठिकाणी. खरीप फुलकोबी दामिनी ही व्हरायटी लागवण केली होती, तर आपण त्याबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार सचिन, प्रथम आपलं नाव सांगा. मी सचिन सुदाम नरे, काठापूर बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. जी व्हरायटी लावलेली आहे, कुठल्या कंपनीची लावलेली आहे? हॅवेल्स कंपनीची दामिनी व्हरायटी लावली. दामिनी व्हरायटी लावली. किती तारखेला होती आपण? 20 मेला लावलेली. 20 मेची लागवण आहे. तर ही किती रोपांची लागण आहे आपली? आपली 7,000 18 गुंठ्यामध्ये 7,000 रोपे लावलेली. तर टोटल 2 तोड्यामध्ये तुम्हाला माल किती गेला आता? पहिल्या तोड्यामध्ये 18 बॅगा निघल्या. दुसऱ्या तोड्याला आता 50 बॅगा निघल्यात. हो. तर रोगराईसाठी कशी वाटली, किंवा म्हणजे मार्केटला रेट कसा मिळाला तुम्हाला? रोगराईच्या बाबतीत झालं तर रोगराई कमी प्रमाणात आहे. दुसऱ्या व्हरायटीपेक्षा आळीला काळा डाग असं कमी प्रमाणात. बाकी व्हरायटीच्या तुलनेत तुम्हाला याच्यामध्ये फार काही जाणवलं नाही. आणि एकसारखेपणा तुमचा दुसऱ्या तोड्यालाच बऱ्यापैकी माल हार्वेस्ट झालाय. तर राहिलेला माल हा तुमचा किती निघाल? राहिलेला मला अजून 30 ते 35 नंतर अजून 35 डाग, म्हणजे तुमच्या 100 प्लस जाणार. हा, जवळपास उत्पन्न बऱ्यापैकी राहील. तुम्हाला मार्केट रेट काय मिळाला? 24 रुपये किलोला बाजार भाव. 24 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळतो. वाण आहे तुमचा. तर इतर शेतकऱ्यांना आपल्याला काय सांगता येईल याच्याबद्दल? प्रोत्साहित होऊन आणि दुसऱ्या शेतकऱ्यांनी हाच वाण लावावा. मी 2-3 व्हरायट्या पहिल्या लावलेल्या आहेत, पण त्याच्यापेक्षा हा वाण मला सरस वाटला आणि इथून पुढे मी हाच वाण करणार. जोडीदारांना आणि शेतकऱ्यांना ह्याच वाणाची लावावा हे प्रोत्साहित करणार. व्यापाऱ्याकडनं तुम्हाला कशी मागणी कशी आहे? व्यापाऱ्याकडनं पण व्यापाऱ्याला सुद्धा हा एक व्हिडिओ बनवलेला आहे व्यापाऱ्यांचा. व्यापाऱ्यांनी सुद्धा ह्या वाणाला चांगली पसंती दिली. पांढरा शुभ्र गड्डा, टणकदार गड्डा आहे, त्यामुळे ती पसंती केलेली. ज्याही कटिंगला तुमचा माल निघतो एकसारखे गड्डे निघतात, लहान मोठे गड्डे निघत नाही. हा तुमचा ह्याच्याबद्दल काय अनुभव आहे? नाही, दुसऱ्या व्हरायटीपेक्षा आहे ना, ह्या गड्ड्यात पहिल्यांदा मी दुसऱ्या व्हरायटी लावल्या 4 ते 5 तोडे झाले. तर ह्या व्हरायटीचं एकसारखा गड्डा आणि पहिल्या कटिंगला एक 20% माल गेला आणि दुसऱ्या कटिंगला 60% माल शेतातून बाहेर निघलेला आहे. आणि तिसऱ्या कटिंगमध्ये मला वाटत नाही काही राहील म्हणून. म्हणजे एकंदरीत तुम्हाला रिपोर्ट चांगले मिळाले, उत्पन्न चांगलं मिळाले. रोगराईला पण तुम्हाला इतर व्हरायटीच्या तुलनेत ही व्हरायटी स्ट्रॉंग वाटली. तर इतर शेतकऱ्यांनी अवश्य करावी. बाजार भाव काय आजचा बाजार भाव शेतातच 25 रुपये किलो मागतात. म्हणजे साधारणतः तुमचं 18 गुंठे क्षेत्र. मला जर 100 बॅगा जरी मिळाले, म्हणजे 100च्या वरती म्हणताय तुम्ही, 5 टन जरी माल पकडला, 25 रुपये जरी रेट पकडला, तर 1.25 लाख रुपये 18 गुंठ्यातून तुम्हाला 55 दिवसात तुमचा प्लॉट संपून जाईल. 55 दिवसात तुम्हाला 1.25 लाख रुपये याच्यातलं उत्पन्न मिळेल. तुम्ही या वाणाबद्दल समाधानी आहात? समाधानी. बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगा? बाकी इतर शेतकऱ्यांना सांगेल, हाच वाण करीत जा. चांगला मला तरी चांगला त्याचा रिझल्ट भेटलेला आहे. ही व्हरायटी मी लावित नव्हतो, पण माऊली सरांनी व्हरायटी लावा आमच्या खात्रीवर ती लावली आणि त्याचा रिझल्ट 1 नंबर मिळालेला आहे मला. शिवाय याच्यामध्ये तुम्हाला पावसाचं काही प्रमाण जाणवलं? पावसाचं प्रमाण होतं, पण काळा डाग. पण ह्या व्हरायटीला एकदाच शिपणी केली काळ्या डागावरची, पुन्हा काही काळा डाग दिसला नाही. रोगराईला प्रतिकारशक्ती जास्त आहे. लवकर बळी पडत नाही. इतर व्हरायटीच्या तुलनेत जर पाऊस जरी झाला तरी व्हरायटी चांगल्या प्रकारे तग धरते. इतर व्हरायटीच्या तुलनेत तुमचं प्रोडक्शन चांगलं मिळतंय, त्यामुळे तुमचा नफा बी चांगला मिळतोय. नक्कीच इतर शेतकऱ्यांना विनंती असेल की आपण पुढच्या वर्षी जी काही लागण करताना ह्या व्हरायटी अवश्य लागण करावी. त्यातून तुम्हाला बी अनुभव येऊन जाईल की ह्या व्हरायटीने नक्कीच आपल्याला बेनिफिट मिळतो. धन्यवाद.